आपला लालबागचा राजा आहे, राजाची जी पाठची प्रभावळ असते ती लालबागच्या राजा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी जातो आहे मुंबईला. तर मुंबईतील जे देवे आहेत या देवांचं दर्शन करायला, आणि मुंबईतील सर्वात उंच आणि महाराष्ट्रामधील सगळ्यात उंच देवांचं दर्शन करायला जातो आहे मी. तर मी तुम्हाला दाखवतो कसं डेकोरेशन त्याचं काय. तर चला भेटूया. मित्रांनो, बरोबर आता खेतवाडीच्या देवीच्या समोरच आहे मी, आणि ते 12वी क्रॉस लेन आहे. तर आता मी सध्या बॅनरच्या येते, आणि हे बघा तुम्ही बघू शकता बॅनर वगैरे. तर इकडनं आता हा एंट्री गेट आहे. तुम्ही इकडनं लेफ्ट साईडने येऊ शकता आणि इकडनं राईट साईडने पण येऊ शकता. तर चला आपण आता इकडनं आज जाऊया. तर शेवटी तुम्ही बघू शकता मूर्तीचे जे आहे देवीचे आपल्याला पाय वगैरे दिसले, आणि इकडनं समोरच देवीचा चेहरा पण दिसला आहे. तर मित्रांनो, ही जी देवी आहे, ही देवी जी आहे सर पूर्ण 27 फूटची देवी आहे. म्हणजे देवीचे सर्व तुम्ही डोळे बघा, आता तुम्हाला दाखवतोय. चला आता इकडं निघालोय खेतवाडीच्या आईच्या इथनं. तर आता आम्ही चाललो आहे दुसरी देवी बघायला. तर चला बघूया. तर मित्रांनो, मी आता इथे चाललो आहे जो आपला लालबागचा राजा आहे, राजाची जी पाठची प्रभाव असते ती लालबागच्या राजाची पाठची प्रभाव हे विश्वकमळ म्हणून एक सोसायटी त्या देवीच्या पाठच्या साईडला दिली जाते. तर चला आपण तिथे चाललो आहे बघूया. तर मित्रांनो, हीच ती विश्वकमळ सोसायटी. ते इकडनं रस्ता आहे मित्रांनो जायचं. आपण इकडनं चाललो आहे आता, आणि राजाची प्रभाव बघूया. चला. तर ही विश्वकमळ सोसायटी. तर या सोसायटीत आपला जो लालबागचा राजा आहे त्याची प्रभाव या देवीला दिली जाते. ते लालबागच्या राजाचे प्रभाव, हे राजाचे प्रभाव आपल्याला दिसतील. तर चला जाऊन पाया पडून घेऊया देवीचे. आणि इथंच या साईडला मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. इथं पण ते झाकण्यात केलेलं आहे, आणि इथं बघा देवी राजाचा प्रभाव. तर मित्रांनो, हा मंडप आहे देवीचा, आणि आपली राजाची प्रभाव पाठच्या या वर्षीची. इथे सुंदरशी एकदम यांनी सोय वगैरे केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी बघताय तर हे आपल्या राजाची प्रभाळ आहे, आणि ही राजाची प्रभाळ 2008 पासून आपले ही जी देवी आहे या देवीला दिली जाते. तर बरेच वर्ष झाले, आणि खूप भारी वाटलं आपल्या राजाची प्रभाळ बघून, आणि खरंच राजाची आठवण आली. तर आपण जाऊया आता
पुढच्या देवीकडं. तर मित्रांनो आता मी डी रोडच्या इथं आलोय आणि इथं मग पहिलीच एक देवी दिसते. ती देवी पण आहे ना 25 फूट आहे आणि त्या देवीचं नाव डी रोडची कुलस्वामिनी. तर ही देवी खरंच म्हणजे खूपच खूप भारी आहे. तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा. आता मित्रांनो जी मुंबईतील सर्वात अजून एक मोठी मूर्ती जी आहे तर त्या मूर्तीचं नाव आहे डी रोडची महाराणी. तर त्या तिथं आपण पोहोचलो आता. तर चला तुम्हाला दाखवतो मूर्ती. डेकोरेशन पण खूपच भारी केलं आहे आणि मंडप सुद्धा खूप मोठा आहे. तर चला दाखवतो. इकडनं एंट्री गेट आहे बघा. शंकरावर बसली मूर्ती. आल्या आल्या आतमध्ये या साईडला हाती दाखवलं. डेकोरेशन एकदम भारी केलंय. देवी खाली बघते डी रोडची महाराणी. आणि खरंच म्हणजे ही देवी आहे म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. आता आपण जाऊया पुढं पण देवीचे दर्शन घेऊया. कशी वाटली कशी नाही नक्की सांगा मला कमेंट करून. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो आता मी चाललो डी रोडची आई भवानी. तर बोलले जातात की ही देवी जी आहे ही पूर्ण 28 फूट आहे. तर आता चला जाऊन बघूया. तर फायनली मित्रांनो मी आता इथे पोहोचलो आहे. ही खूप भारी देवी तुम्हाला दाखवतो मी. चला.
मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला भेटू आपण एका नवीन पुन्हा ब्लॉगमध्ये.